पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। छोटे मालक घरी पोचायला पाहिजे, नाहीतर त्यांचे लय हाल होतील। पण ते घरी कसे गेले असतील? कोणीतरी घ्यायला आलंच असेल। पप्या भाऊ तर नक्कीच आले असतील, पण पोचले ते कसं कळन? माझ्याकडे त्यांचा नंबर पण नाही, नाहीतर अण्णांना फोन लावायला सांगून पोचले की नाही विचारता आलं असतं। आई जगदंबे, त्यांना सुरक्षित ठेव। मी पण ना रात्री थांबून सकाळी पाठवायला पाहिजे नव्हतं। आधी स्वतःच चूक करायची, नंतर देवीचा धावा करायचा। चुकलंच मावं, बरं झालं ते आजच गेले। प्रकरण ज्या थराला गेलंय त्या हिशोबानं काय घडेल काही सांगता येत नाही। आमच्या घरावर कोणी हल्ला केला असन? कांता शेटनं भक्तीसाठी केला असन का? पण मग तिला न घेता कोणाला काही न करता माघारी कसा गेला? हा हमला रावसाहेबांनी तर नाही ना करायला लावला? ज्यांना घर जाळायला पाठवलं त्यांना माहित नव्हतं छोटे मालक पण इथे आहेत। त्यांना पाहूनच ते माघारी फिरले असणार। रावसाहेब इतक्या वाईट थराला कसे काय जाऊ शकते? याचा अर्थ रावसाहेब वाईट माणूसच आहेत। नाही नाही, छोटे मालक घरी गेलं ते बरंच झालं। त्यांना घरी पाहून प्रकरण शांत होईल, नाहीतर आमच्या जीवाला पण धोकाच राहिला असता। पण ते घरी नीट पोचायला पाहिजे। ते घरी नीट पोचले असतील का? का राहून राहून तेच विचार येते आहेत? अण्णांकडे नंबर असतात, पण अण्णांकडे कसा असन? हा फोन नकोच, फोन केला म्हणून अजून काही वेगळंच घडायचं। गजा, हे बघते, हे उठ लवकर। गजा उठ, बघते हा किती वेळ झोपणार आहेत? उठ, चल बाहेर जाळून घे, उठ। बाहेरचं एक पोता आपोआप हालतंय। पोता हलतंय? अगं उंदीर नाही तर घुस असेल। जा गजा, बघ जा जरा, नाहीतर ही दिवसभर झाडू हातात घेऊन अशीच उभी राहायची। कुठे? अरे मेल्या उंदीर पकडायचंय, बिबट्या नाही। चल गरज आली ते कपकी काहीतरी आहे। उचल थांब, हे घे। काहीतरी चालणार बिणार असले की अरे देवा, हा तर बाप्या आहे। बघू जरा।
छोटे मालक. सॉरी, म्हणजे तुम्ही मला म्हणाला होतात की इथून निघून जा, पण काय ना, काल रात्री मला इथून परत जायला काही मिळालं नसतं आणि मग म्हणून मी इथेच झोपलो. ऍक्च्युली खरं सांगायचं तर मला आजीला दिलेलं वचन मोडायचं नव्हतं, म्हणून मी इथे थांबलो. मी अजून वाट बघायला तयार आहे. लईच अवघड आहे तुमचं. अजून कोणत्या भाषेत सांगायचं तुम्हाला? तर तुला असं वाटतंय का की मला समजत नाहीये? हे बघ, काल घरावर लोक चालून आले, ती भयान घटना मी विसरलेलो नाहीये, पण घाबरून तुम्हाला सोडून जाणं हे माझ्या बुद्धीला पटत नाहीये. हे बघा, तुम्ही समजत नसलात तरी मी तुम्हाला माझं कुटुंब समजतो आणि या कुटुंबाचा सदस्य म्हणून तुमची सुरक्षा करणं ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही मला घरात नाही घेतलं तरी चालेल. आजपासून मी इथे बाहेर राहूनच आपल्या घरावर लक्ष देईन. मी खरंच तुम्हाला माझं कुटुंब समजतो. फक्त 2च दिवस राहिलोय, आणि ह्या 2 दिवसात एक वेगळा जिव्हाळा निर्माण झालाय. एवढ्या विचित्र प्रकारे मी घरी येऊन सुद्धा तुम्ही जी माया दाखवली, खाऊही घातलं, जितकं जमेल तेवढं तुम्ही माझ्यावर प्रेम केलं. आपलंही कुटुंब असं असावं असं कोणाला वाटणार नाही. हे बघा, तुम्ही मला तुमचा मुलगा मानलं नाही तरी चालेल. अहो छोटे मालक, अहो पण तुम्ही रात्री दार तर वाजवायचं ना. तुम्ही खुशाल पोतं अंगावर घेऊन तर बाहेर झोपलात. अहो एवढा श्रीमंत माणूस असा बाहेर झोपतो, मलाच लाज वाटते. तुम्ही खरंच वाईट वाटून घेऊ नका. अहो छोटे मालक, हे घर, हे छत तुमच्यासारख्या माणसांनी काम दिल्यामुळेच आहे. आणि एवढं सगळं असताना तुम्ही असं बाहेर झोपता, कसं वाटतं ते? अहो तुम्ही असा विचार का करताय? अँड दिस इज रिअली अनबिलिव्हेबल. आयुष्यात पहिल्यांदाच असं आकाशाचं छत पाहिलं. ह्या ब्रह्मांडापुढे आपण किती तुच्छ आहोत ना, हे मला समजलं. काय चांड? बर, तुमची पाठ गेली असेल छोटे मालक. बहुतेक तुम्ही एक काम करा, कडक पाण्याची आंघोळ घ्या, म्हणजे अंग असं मोकळं झाल्यासारखं वाटेल. गुड आयडिया. पण एक अडचण आहे. म्हणजे हे अंगावरचे घालायचे कपडे सोडले तर माझ्याकडे दुसरे कपडेच नाहीयेत. आय मीन गजाचे कपडे तर मला काही होणार नाहीत. बाबा, मला तुमचे कपडे द्याल का? माय कपडे? हो, तुम्ही संकोच बिलकुल बाळगू नका, चालतील मला. बर, चला कुसुम पाणी काढ. चल या. हो.
जरा फळबागांकडे चक्कर मारून येतो. निंबाळकर आहेत. हा बोला प्रतापराव. आमची आर्या तुमच्याकडे आहे. तुम्ही तिला सून म्हणून ठेवून घेतलंय, पण सारंगच घरात नाहीये तर या नात्याचा फायदा काय? घरात तिचा नवरा नसताना तिनं सून म्हणून कोणाच्या जीवावर मिरवायचं? हे बघा प्रतापराव, मी तुम्हाला खरंच सांगतो, आता या क्षणी सारंग कुठे आहे हे मलाही माहित नाही, पण उद्या तो घरामध्ये नसेल असं होणार नाही. हे असं होणार नाही, तसंच होणार हे ऐकून कंटाळा आलाय मला. आमच्या सोबत एवढं वाईट घडेल असं वाटलं नव्हतं आम्हाला. हा दिवस, हे दुर्दैव तुम्हीच आम्हाला दाखवलंय रावसाहेब. तो क्षण, तो अपमान आठवला ना तरी जीवाची तडफड होते. मला वाटतं आता आपण काही महत्वाचे निर्णय घ्यायला पाहिजेत. व्यवसायाची सगळी तयारी झाली असली, जाम फॅक्टरीचा भागीदारीचा व्यवसाय आता मला बंद करायचा आहे आणि पुढच्या 8 दिवसात या दोघांचं लग्न झालं नाही तर आपली भागीदारी संपली असं समजा. मला तर कळलंच आहे, आता पूर्ण जगाला कळू द्या की रावसाहेबांच्या शब्दाला अजिबात किंमत नाही. हे बघा प्रतापराव, आता आमचे दिवस वाईट आहेत म्हणून वाटेल ते बोलू नका. आणि विषय रक्ताच्या नात्याचा आहे, नाहीतर मुडद्यांच्या राशी पडल्या असत्या. आणि एक प्रतापराव, व्यवसायाची भीती दाखवून मला घेरायचा प्रयत्न करू नका. तुमच्यापेक्षा माझा मुलगा परत आणण्याची घाई मला जास्त आहे. कळलं? तेव्हा शांत राहा आणि शंका कुशंका न घेता माझ्यावरती विश्वास ठेवा. तुमचीच मुलगी आमच्या घरची सून होईल. कसं दिसतंय हे? भारी दिसते. पण तुम्ही जर अन्नाची टोपी घालून तर गावात गेला ना, लोक तुम्हाला अंदाज म्हणतील. गजा, अरे असं नाही बोलायचं. अहो असू द्या असू द्या, विनोद करायला हवेत माणसांना, म्हणजे कसं घरात वातावरण छान राहतं. नुसतं गाल फुगून बसलं असं हुप की माणसाचं माकड होतं. माकड म्हणजे त्याला शिपूट पण येतं. हा, आता बघायला पाहिजे आली आहे का ती. नाही, पण छोटे मालक छान दिसताय तुम्ही. काय घेणार तुम्ही? चहा? कॉफी चालेल. कर ना कापी. चल बघते. सॉरी, तुम्ही चहा किंवा दूध असं विचारणार होतात ना? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी सवयीप्रमाणे कॉफी बोललो. प्लीज सॉरी. काय नाही. चहा चालेल का तुम्हाला? हो, मग चहा पण आवडतो मला. चालेल, चहा चालेल.
तुम्ही बसा, मी चहा करते. ए भक्ती गजातर पंत्या रंगवायला घ्या. चला आम्ही येतो जरा. हो चालते. काम काम मी पण हे बघा हिरवा. 500 पंत्या दिलेत बरं का. पंती माग 2 रुपये मिळतील. सगळे मिळून दिवसाला 500 पंत्या आरामात करू आपण. हं? हा 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 करू. अगं बाई, सॉरी ते काय आहे ना, इथून फ्रेम एकदम अनबिलिव्हेबल दिसत होती. हे बघा. मी आहे बाहेर आहे. गजा आज चालू पटापट. मग पायाने काय करू? वा, मस्त एकदम. तुम्ही सगळे ऑलराऊंडर आहेत. ऑलराऊंडर आय मीन म्हणजे तुम्हाला सगळंच येतं. छान संबळ वाजवता, गाणं गाता आणि एवढं छान रंगकाम करता. लग्नाचे भाषण पण बनवतो. अरे वा, पापड पण लाटतो. काय सांगतेस? दिस इज रिअली अनबिलिव्हेबल. हा म्हणजे तुमच्या कलेचं कौतुक करण्या एवढी माझी पात्रता नाहीये. पण एक सांगू का, ज्यांचं मन सुंदर असतं ना, त्यांच्याच हातून इतकी सुंदर कलाकृती होऊ शकते. आर्या या घरची सून आहे हे आता ना मनावरती कोरून ठेवा. तिला तशीच वागणूक मिळाली पाहिजे. क्षणभरही तिला असं वाटतं कामा नये की ती परकी आहे. तिच्या आई वडिलांना मी तसा शब्द दिलाय आणि तो शब्द पाळणं ही तुमची सुद्धा जबाबदारी आहे. मीही तिला या घरची सूनच मानते. नुसतं मानून उपयोगाचं नाही, तशी वागणूक द्यायला हवी. आणि घरातल्या सगळ्यांना सांगायचं की हिला सन्मानाने वागवायचं. कणभरही त्रास होता कामा नये. जर कुणी हिला त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे. दाणा पाणी बंद करून टाकेन. दादा, पण सारंग येणार. सारंग येईल. तुझा नवरा म्हणून येईल. या घरचा ज्येष्ठ मुलगा म्हणून येईल. आपल्या नवीन सुरू होणाऱ्या फॅक्टरीचा मालक म्हणून येईल. काळजी करू नकोस.
हा, पण त्यांनी चूक केलेली आहे. तेव्हा आल्यानंतर चुकीची शिक्षा मात्र त्याला नक्की देणार मी जेव्हा शिक्षा देईन तेव्हा बायको म्हणून मध्ये आडवं यायचं नाही. आणि या घरातल्या प्रत्येकाला चुकीची शिक्षाही मिळणारच. आणि ही शिक्षा म्हणजे रावसाहेबांच्या विरोधात गेल्यावर काय होतं त्याचं एक उदाहरण असेल.